नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके. आपल्या निमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही नवीन-नवीन योजनाचे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. आता सध्या शेतकऱ्यांचे सीझन सुरू झालेला आहे. शेतकरी बियाणे लावत आहेत आणि त्याच माध्यमातून गव्हर्नमेंटकडून त्याचे सबसिडीसुद्धा मिळते. बियाणाची सबसिडी मिळते, खतांची सबसिडी मिळते आणि ही योजना गावागावांपर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर आमचा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचा बाकीसुद्धा तुमच्या मित्रांना किंवा इतर शेतकऱ्यांना सांगा, त्यांच्याकडे टच मोबाईल असेल तर त्यांना सबस्क्राईब करून ठेवा म्हणा. आता जी योजना सध्या चालू आहे ते खतांची तुम्ही 45 ते 55% सबसिडीवर तुम्ही खत घेऊ शकता किंवा बियाणे जे आहेत ते बियाणे घेऊ शकता. जसं धान आहे किंवा कापूस आहे किंवा अदर आहे, त्याचे सुद्धा तुम्ही बियाणे घेऊ शकता. तर या कशा पद्धतीचं असते योजना त्याची सुद्धा तुम्ही सविस्तर माहिती देतो आणि कशा पद्धतीचं तुम्हाला भरता येईल ते सुद्धा माहिती देतो तुम्हाला. सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेचा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही सहज माझ्या व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट्स पाठवून किंवा व्हॉट्सअपवर फोटो काढून मला व्हॉट्सअपवर सेंड करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. घरूनच इझिली मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये हा फॉर्म तुम्हाला भरून देतो. त्याच्यानंतर हा व्हॉट्सअप कुठं करायचा लक्षात घ्या. माझा व्हॉट्सअप नंबर सांगतो, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतो, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याला तुम्ही व्हॉट्सअप करून डॉक्युमेंट्स सेंड करा, फोटो काढून व्हॉट्सअप करा किंवा मला संपर्क साधा. याची माहिती पाहिजे असेल किंवा कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करा आणि तुमचा फॉर्म भरून घ्या, या योजनेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ही जी योजना आहे ती 45 ते 55% अशी ती सबसिडी देते. आता सध्या याच्यावर भरपूर स्कीम आहेत. लक्षात घ्या, महा-डी-बी-टी ही जी योजना आहे, जी स्कीम आहे, जी वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही अनेक योजना आहेत, जसं की ट्रॅक्टर आहे किंवा ट्रॅक्टर चालित अवजारे आहे किंवा इतर शेतीपूरक अवजारे आहेत किंवा ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे किंवा बियाणे आहेत किंवा विहीर आहे, शेततळी आहे. भरपूर योजना जे शेतकऱ्यांसाठी तुम्हाला माहीत नसते आणि तुम्ही याचा लाभ घेत नाही. तर अवश्य तुम्ही याचा लाभ घ्या. सध्या तुम्हाला खत आणि बियाणे सांगतो. तर भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना मी कितीही सांगू द्या किंवा यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आहेत जे तुम्ही पाहून भरू शकता, परंतु आपल्याला नाही समजत किंवा भीती पण वाटते की आपण फॉर्म भरला तर रिजेक्ट तर नाही होणार किंवा चुकणार नाही. त्यापेक्षा मी फक्त तुमचे फॉर्मचे 100 रुपये घेतो. मला फोटो काढा, फक्त सेंड करा. 10 ते 15 मिनिटात तुम्हाला तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. तुम्हाला रिसिप्ट पाठवला जाईल आणि रिसिप्ट पाठवल्यानंतरच तुम्ही मला फोनपे किंवा गुगल पेने ऑनलाईन पेमेंट 100 रुपये करून द्यायचे. इझिली घरपोच सेवा आम्ही देतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही योजना कशी आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला जर समजत असेल, लक्षात घ्या, क्रोमवर किंवा गुगलवर जा. त्याच्यावर महा-डी-बी-टी ॲग्री असं जरी सर्च केलं तरी चालेल. पहिलाच तुम्हाला लॉग इन असं mahadbt.maharashtra.government.in अशी वेबसाईट येईल. त्या लॉग इनवर क्लिक करा. जर ज्यांनी पहिले भरले असेल त्यांना युजर नेम पासवर्ड त्यांचं असते आणि जर फर्स्ट टाईम त्यांनी जर ही योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करून तुम्ही नवीन अर्जसुद्धा करू शकता. परंतु तुम्हाला खूप किचकट वाटेल, त्यापेक्षा तुम्ही फोटो काढून मला पाठवून द्या. डॉक्युमेंट सांगतो मित्रांनो, फोटो आता तुम्हाला लक्षात येईल. यांनी तर व्हॉट्सअप तर करा म्हटले, पण डॉक्युमेंट्स काय लागेल ते पण मी सांगण्याचं विसरलो. तुमचा आधार कार्ड नंतर तुमचा सातबारा, ज्या कोणत्या सातबाऱ्यावर योजना घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर बँक पासबुक आणि तुमचा मोबाईल नंबर. सातबाऱ्यावर नाव असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही याचा फोटो काढा, मला पाठवा. जर तुमच्याकडे सातबारा नसेल तरी तुमचा सर्वे नंबर सांगा, ज्या गावाला शेती आहे ते गावाचं नाव सांगा, मी सातबारा काढून घेईल, काही फरक पडत नाही. तुम्ही आधार कार्ड आणि बँक पासबुक पाठवून सुद्धा तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. असा मित्रांनो, इथं तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. आता सध्या जी योजना आहे ते काय काय चालू आहेत ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवतो. लक्षात घ्या. जे कॅप्चा आहे तो कॅप्चा मी टाकून घेतो व्यवस्थित. माझा कॅप्चा टाकून घेतलो. कॅप्चा टाकल्यानंतर असा जर एरर आला तर पुन्हा एकदा लॉग इनला क्लिक करा आणि आपला युजर नेम पासवर्ड घेऊन घ्या. त्याच्यानंतर मी
कॅप्चा पद्धतशीर टाका, त्याच्यामुळे चुकला तर ओपन होणार नाही. अशा पद्धतीचं तुमचं लॉग इन झालं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करा असं दाखवेल, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं भरपूर योजना आहे बघा. कृषी यांत्रिकीकरण आहे, जे ट्रॅक्टर चालित अवजारे आहेत. त्याच्यानंतर सिंचन साधने आहे, जे ठिबक सिंचन म्हटलं, तुषार सिंचन म्हटलं, बी बियाणे जे तुम्हाला आता मी सांगणार आहे, फलोत्पादन आहेत किंवा विहीर आहे, अशा भरपूर योजना आहेत. तर सिंचन साधनेवर जा, बाबी निवडावर क्लिक करा. त्याच्यानंतर लक्षात घ्या, इथे तुम्हाला दाखवेल जी योजना आहे ते मुख्य घटकवर क्लिक करा, सिंचन साधने. त्याच्यानंतर बाब निवडावर क्लिक करा. सॉरी, आपण क्लिक दुसऱ्या याच्यावर केलेलं आहे. तर मी मुखपृष्ठावर जातो. अर्ज करा. अर्ज करा नंतर बियाणे व औषधे. याच्यानंतर आहे बाबी निवडामध्ये खते. लक्षात घ्या, तुम्हाला खते पाहिजे की रसायने पाहिजे. तर सध्या मी खते तुम्हाला सांगतो, खते कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत. याच्यामध्ये निवडामध्ये तुमचे पीक लावले, जेव्हा रजिस्ट्रेशन कराल तेव्हाच तुम्हाला निवडायचं आहे पीक कोणतं आहे तुमच्या याच्यात. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल नॅनो DAP आणि नॅनो युरिया. नॅनो DAP आणि नॅनो युरिया म्हणजे काय आहे, जे तुम्हाला कृषी केंद्र म्हणजे जे मोठ्या मोठ्या चुंगडी किंवा पोते मिळते, त्याचं शास्त्रज्ञांनी छोटंसं बनवलं आहे एका बॉटलमध्ये. याच्यात पाण्याच्या स्वरूपासारखं लिटरमध्ये बनवलेलं आहे, जे तुम्ही तेवढेच कंटेंट आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे छोटासा बॉटल म्हणजे याचं काही लागणार नाही फवारणी केल्यानंतर, तसं काहीच नाही. तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये कंटेंट आहे ते पूर्ण कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. एकदा तर तुम्ही वापरून बघा शेतकरी मित्रांनो. नॅनो DAP किंवा युरिया आणि DAP जे प्रोडक्ट आहेत तेच तुम्हाला इथं नॅनोमध्ये दिलेलं आहे. लक्षात घ्या, नॅनो DAP चेक करा. त्याच्यानंतर तुमचं जेवढं क्षेत्र आहे तेवढंच तुम्हाला मिळेल.